गुहागरला एका दिवसात काय खाऊ शकता हे सांगणारे एका मिनिटात. कोकणात अतिशय उत्कृष्ट व्हेज सुद्धा मिळतं याचा अनुभव तुम्ही गुहागरमध्ये घेऊ शकता. सगळ्यात आधी नाश्त्याला जा हॉटेल योगेश्वरीला आणि तिथे भरपेट नाश्ता करा. आम्ही तिथे घावन, थालीपीठ, आमरसपुरी असे अस्सल कोकणी पदार्थ मागवले. सगळेच उत्तम होते. पण आम्हाला विशेष आवडलंय 2 डिश. एक म्हणजे मऊ भात आणि मेथकूट आणि दुसरं म्हणजे दहीबुत्ती आणि त्यासोबत मिरचीचं लोणचं. आहा! त्या लोणच्याची चव अजूनही आठवते. इथे जेवण सुद्धा उत्तम असेल असं वाटलं, पण आम्ही जेवायला गेलो जोग आजींच्या खानावळीत. कोकणातल्या जुन्या घरच्या मागच्या पडवीत ही घरगुती खानावळ आहे. प्रॉपर थाळी मिळते आणि त्यात होतं गुळांबा आहे बहुतेक हा आखारंबा आहे. मिरचीचं लोणचं, कैरीचं लोणचं, लसणाची चटणी, आंबरस आणि मोदक. द्वंद्व होणार आहे मनामध्ये की जास्त काय खायचं, आंबरस का मोदक. आणि त्यात श्रीखंड पण दिलंय. मटकी ती म्हणजे रस्स्याची नाहीये, नुसती आपली साधी मटकी. कोशिंबीर आहे, बटाट्याची भाजी आहे. ही खरी मराठी पदार्थांची संस्कृती असं मला वाटतंय. जोग आजी अगदी स्वतः प्रत्येक टेबलावर जाऊन काय हवं नको ते विचारत होत्या आणि आग्रहाने वाढत होत्या. त्यामुळे अगदी आपल्या आजीच्या घरी जेवल्यासारखं वाटलं. आपण लोकांना मायेने जेव घालतो ते लोकांना जास्त आवडतं. हम्म. आणि तीच आपली ही आहे ना. ते जरा फील असा होतो की आपण आजीकडेच आलोय जेवायला. हे खरं. आता रात्री जेवायला कुठे जाणार हे पण सांगणार आहे, पण त्याआधी फॉलो करा. तर संध्याकाळी जा गुहागरच्या 90 वर्ष जुन्या मुसळे हॉटेलमध्ये. इथे सुद्धा दडपे पोहे, घावन उत्तम मिळतं. आणि रात्री जेवायला जा मिराज किचन मध्ये. ही सुद्धा जुन्या सारवलेल्या टिपिकल कोकणी घरात चालवली जाणारी खानावळ आणि मुख्य म्हणजे पारंपरिक कोकणातले पदार्थ केळीच्या पानावर इथे तुम्हाला खायला मिळतील. फणसाचे घारगे, जायफळाचं लोणचं हे पदार्थ तर मी पहिल्यांदा इथे खाल्ले. आपण जसं वेगवेगळ्या देशातलं कुझिन खायला जातो ना, तसं ही थाळी म्हणजे ऑथेंटिक कोकणी कुझिन होतं असं म्हणायला हरकत नाही. हे दोन्ही घरगुती स्पॉट आहेत, त्यामुळे जायच्या आधी फोन करून बुकिंग करून जा. गुहागरमध्ये एका दिवसात एवढंच खाऊ शकलो. अजून कोणते स्पॉट राहिले असतील तर नक्की कमेंट करून सांगा.